हाय, माझं नाव भावेश आहे आणि आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण पायथनचा पुढचा प्रॉब्लेम बघणार आहोत. लीड कोड प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करत आहोत. आपण ऑलरेडी पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता मागच्या वेळेला, जो होता टू सम. सगळ्यात सिम्पल प्रॉब्लेम्सपासून आपण चालू केलेला आहे. जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसाल तर मी जरूर प्लेलिस्टमध्ये जाऊन तो बघू शकता. आज आपण सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तो आहे पॅलिंड्रोम नंबर. तर हा प्रॉब्लेम आपण ओपन केला आहे. पॅलिंड्रोम नंबर. आपण प्रॉब्लेम बघूया काय आहे आणि त्याचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न करूया. पॅलिंड्रोम नंबरचा जर प्रॉब्लेम आपण बघितला तर त्यांची अपेक्षा अशी आहे की ते आपल्याला एक इंटिजर देतील. इंटिजर म्हणजे एक सिम्पल नंबर देतील आणि आपल्याला तो नंबर दिल्यानंतर तो नंबर घेऊन आपल्याला त्यांनी ऑलरेडी एक फंक्शन बनवून दिलं आहे. ते फंक्शन बूल म्हणजे बुलिन रिटर्न करतं, ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करतं. आपल्याला जर तो नंबर पॅलिंड्रोम असेल तर ट्रू रिटर्न करायचं आहे आणि पॅलिंड्रोम नसेल तर फॉल्स रिटर्न करायचं आहे. तर आपण जर मेथड बघितली त्या मेथडमध्ये एक्स नावाचं त्याने एक इनपुट दिलेला आहे जो की एक इंटिजर आहे. तर तो जर पॅलिंड्रोम असेल तर आपण ट्रू रिटर्न करणार आहोत. तर ज्यांना पॅलिंड्रोम काय आहे हे ज्यांनी अगोदर बघितलं नसेल तर पॅलिंड्रोम म्हणजे असा नंबर किंवा अशी एक स्ट्रिंग असते जी पुढून आणि मागून वाचून दोन्हीकडून ती सारखी असते. म्हणजे 121 या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघाल 121 जर तुम्ही लेफ्ट टू राईट वाचलं किंवा राईट टू लेफ्ट वाचलं दोन्हीकडून 121 हे 121च राहणार. पण 123 हे पॅलिंड्रोम नाही आहे, कारण काय लेफ्ट टू राईट वाचताना ते होतं 123 पण राईट टू लेफ्ट वाचताना ते होतं 3 to 1. अशी कुठलीही स्ट्रिंग किंवा अशी कुठलाही नंबर जो पुढून मागे किंवा मागून पुढे डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे दोन्हीकडून वाचल्यास सेम वाचला जाईल, त्याला पॅलिंड्रोम म्हणतात. तर आपण याचा प्रोग्राम लिहायचा प्रयत्न करूया. त्याच्या अगोदर यांचे एक्झाम्पल्स बघून घेऊया. एक्झाम्पलमध्ये इनपुट जर 121 असेल तर आउटपुट ट्रू असेल, कारण काय 121 पॅलिंड्रोम आहे. -121चा आउटपुट फॉल्स यायला पाहिजे, कारण याच्यामध्ये एक मायनस आहे. जर तुम्ही -121 हा नंबर जर उलटा केलात तर -121चा होईल 121 मायनस, म्हणून तो पॅलिंड्रोम नाही आहे. तिसरं एक्झाम्पल आहे एक्सची व्हॅल्यू जर 10 असेल. एक्सची व्हॅल्यू जर 10 असेल तर 10 सुद्धा पॅलिंड्रोम नाही आहे, कारण काय पुढून वाचताना तो 10 आहे पण मागून वाचताना 01 असणार. तर 10 आणि 01 सेम नाही. त्यांनी कन्स्ट्रेंट्स दिले आहेत इनपुटचे की हा नंबर जो ते देतील ते खूप छोटा किंवा खूप मोठा नंबर असू शकतो. हा 2⁻31 2⁻31 -1. आणि त्यांनी फॉलोअप क्वेश्चन दिला आहे की तुम्ही हा नंबर स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट न करता सुद्धा पॅलिंड्रोम आहे का नाही हे ओळखू शकाल का. आपण फॉलोअपकडे आता नका जाऊ. आता न जाता आपण डायरेक्टली त्याला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून तो पॅलिंड्रोम आहे का नाही बघूया, कारण काय ती सगळ्यात सोपी पद्धत आहे. किंवा मला तरी आता तीच सगळ्यात सोपी वाटते. दुसरा पर्याय मी अजून त्याचा विचार नाही केला. तर आपण लिहायचा प्रयत्न करूया. तर त्यांचं फॉलोअप क्वेश्चन बघूनच कळतं की त्यांना आपल्याला हवं आहे की स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून सोपा पद्धत आहे ती. आपण एक्सला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करूया. आपण इकडे एक स्ट्रिंग डिक्लेअर करूया की एक्स str. स्ट्रिंगमध्ये पायथनमध्ये कसं कन्वर्ट करतात ते मला लक्षात नाही. आपण प्रयत्न करून बघूया. हे जर नाही चाललं तर आपण याला वेगळ्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न करूया. आपण एक व्हेरिएबल बनवली x_string, त्याला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायला, आणि ह्याचं रिव्हर्स करूया आपण इथं x_str_ रिव्हर्स करण्यासाठी कुठलं फंक्शन आहे का हे मला माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे की सबस्ट्रिंग करता येतं आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट्सनी. तर जर आपण शेवटच्या नंबरपासून चालू केलं तर आपण उलटं येऊ शकतो. लेंथपासून चालू करून त्याला उलटा आपल्याला घेता येईल. पण आपण एकदा गुगल सर्च करून बघूया की रिव्हर्स कसं करायचं. पायथन स्ट्रिंग रिव्हर्सचं इनबिल्ट फंक्शन असेल कुठलं तरी. जर नसेल तर आपण हे बघा, हे उलटं करण्यासाठी असं आपण -1 लिहू शकतो. म्हणजे सबस्ट्रिंग करण्याची हे एक पद्धत आहे स्क्वेअर ब्रॅकेट्स. जर तुम्ही स्ट्रिंग व्हेरिएबलच्या पुढे जर लिहिले स्क्वेअर ब्रॅकेट्स तर पहिला ॲट्रिब्यूट ब्लँक, सेकंड ॲट्रिब्यूट ब्लँक, म्हणजे ते पूर्ण स्ट्रिंगवरती ॲटरेट होणार स्टार्ट टू एंड, आणि -1 म्हणजे ते मागपासून चालू करणार. स्लाइस करण्याची पद्धत आहे ही स्क्वेअर ब्रॅकेट्स म्हणजे. तर आपण याला मायनस करूया.
स्टार्ट आणि एंड दोन्ही प्लान आणि -1 त्याच्याने स्ट्रिंग उलटी व्हायला पाहिजे आणि स्ट्रिंग उलटी झाल्यावर ती आपण रिव्हर्समध्ये स्टोअर करतो. आता आपण डायरेक्टली कंपेअर करूया f(x_str) तर सेम असेल x_str रिव्हर्स बरोबर, तर आपण रिटर्न करू शकतो की हे पॅलिंड्रोम आहे म्हणून हे ट्रू आहे. ट्रूसाठी कॅपिटल, एल्स आपण रिटर्न करतो आहोत हे फॉल्स आहे. मला आपण रन करून बघूया. आपला प्रॉब्लेम त्याने ॲक्सेप्ट केला आहे लीड कोडने. केस 121 -121 साठी फॉल्स येत आहे आणि 10 साठी पण फॉल्स येत आहे. तर आपला प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे. स्ट्रिंगला कन्वर्ट करायला डायरेक्टली str आपण करू शकतो. रिव्हर्स केला आपण त्याच्यानंतर स्ट्रिंगला -1 वापरून. जर तुम्हाला हे -1 करून रिव्हर्स कसं झालं ते जर समजायचं असेल तर तुम्ही स्ट्रिंग स्लायसिंग काय आहे ते एकदा गुगल करून शिकून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या कुठल्याही व्हेरिएबलची स्लाइस करता येते स्टार्ट आणि एंड पोझिशन डिफाईन करून सबस्ट्रिंग घेता येते बेसिकली आणि शेवटच्या पोझिशनमध्ये -1 दिल्यानंतर तो शेवटपासून चालू करतो मोजायला, शेवटपासून आयट्रेट करायला चालू करतो. त्याच्याने हे रिव्हर्स झालं शेवटपासून त्यांनी आयट्रेट केल्यामुळे. आणि जर व्हॅल्यू सेम असेल दोघांची तर त्यांनी ट्रू रिटर्न केलं नाही तर फॉल्स रिटर्न केलं. तर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं इकडे अजून एक फॉलोअप क्वेश्चन दिला होता की स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट न करता तुम्हाला करता येईल का. स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट न करता रिव्हर्स आपल्याला करावं नाही, आपल्याला नाही करता येणार रिव्हर्स. पण जर आपण रिव्हर्स नाही केलं तर आपल्याला कुठलं तरी अरिथमॅटिक करावं लागेल आणि अरिथमॅटिकमध्ये मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये मॉड्युलस आपण जर केलं तर आपण एखादं डिजिट बाहेर काढू शकतो. तर ह्याचं बिना स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करता जे सोल्युशन असेल त्याच्यामध्ये मोस्ट लाईकली मॉड्युलस करावं लागेल आपल्याला त्या नंबरवर. मॉड, डिव्हिजन, डिवाइड बाय 10 असे सगळे प्रकार आपल्याला करावे लागतील. तर एवढा विचार मी आता नाही करत आणि आपण सोल्युशन्स जे आहेत ते बघूया. त्याच्यामध्ये बिना स्ट्रिंगचा केला आहे. ओके, सो जर 0पेक्षा कमी असेल तर फॉल्स रिटर्न केला आहे कारण का निगेटिव्ह नंबर कधी एनिवेज पॅलिंड्रोम नसणारच कारण का त्याच्यामध्ये मायनस साईन येते आणि मायनस साईन तुम्ही डावीकडची उजवीकडे जर घेऊन गेला तर तो पॅलिंड्रोम नंबर राहत नाही शेवटी. मग त्यांनी काय केलं आहे न्यूमरिक्स बरोबर रिव्हर्स करताना रिव्हर्स नंबर इक्वल टू 0 असाइन केला आहे. टेम्पमध्ये तो नंबर घेतला आहे टेम्प व्हेरिएबलमध्ये आणि जोपर्यंत टेम्प हा नंबर 0 होत नाही तोपर्यंत त्याने मॉड्युलस साईन वापरली. बघा मॉड्युलस साईन वापरून काय होतं की शेवटचा नंबर सेपरेट होतो. मॉड्युलस म्हणजे डिव्हिजन करून झाल्यानंतर जो त्याचा शिल्लक राहतो भाग रिमाइंडर तो मॉड्युलसच्या आउटपुटमध्ये येतो. तर मॉड्युलसच्या आउटपुटमध्ये आल्यानंतर त्याला आपण इंटू 10 करून +1 करतो. याच्याने नंबर बेसिकली उलटा होतो. रिव्हर्स नममध्ये या लोकांनी लूप बनवला आहे. जो नंबर जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत ते फिरत राहणार. नंबर रिव्हर्स नममध्ये त्याचा उलटा नंबर स्टोअर होणार आणि हे काय केलं इकडे डिवाइड केलं टेम्प इक्वल टू टेम्प डिवाइड बाय 10. डिवाइड करण्याची पद्धत मी आता पहिल्यांदा बघतोय. 2 वेळा त्यांनी डिवाइडची साईन का वापरली आहे मला माहीत नाही. पण बेसिकली हे अरिथमॅटिक आहे ज्याच्याने हा बेसिक अरिथमॅटिकचा फॉर्म्युला आहे ज्याच्याने आपण नंबर रिव्हर्स करू शकतो विदाउट स्ट्रिंग वापरून. आणि ते त्याच्यानंतर त्याने डायरेक्टली रिटर्न केलं रिव्हर्स नंबर इक्वल टू एक्स म्हणजे तर डायरेक्टली ऑन द फ्लाय इव्हॅल्युएट होईल. जर हे इक्वल असेल तर ट्रू होईल आणि फॉल्स आपण सुरुवातीलाच रिटर्न केलेला आहे आणि जर नंबर सेम नसेल तर ते फॉल्स रिटर्न करेल परत. फर्स्ट अप्रोच आहे. सेकंड अप्रोच रिव्हर्सिंग हाफ ऑफ द नंबर. त्याच्यामुळे त्यांनी अर्ध्या नंबरपर्यंतच करून बघितलं आहे कारण की आपल्याला अर्ध करून पण आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो कारण की पॅलिंड्रोममध्ये एनिवेज फर्स्ट हाफ इक्वल टू राईट हाफ आहे का नाही तेवढंच बघावं लागतं. आपला आत्ताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे पॅलिंड्रोम नंबर आहे का नाही बघण्यासाठी आणि एक सिम्पल प्रोग्राम लिहिला. स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून लिहिलं ही सोपी पद्धत आहे. पण बिना स्ट्रिंगची पण आपण पद्धत बघितली जी बाकी लोकांनी ऑलरेडी सोल्युशन दिलं होतं. तो आजचा व्हिडिओ एवढाच. जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघण्यासाठी आपले धन्यवाद. बाय.